आणि यानंतर आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा महायुतीला पाठिंबा नसणार आहे। फक्त लोकसभेसाठीच मोदींना पाठिंबा होता, विधानसभेसाठी बोललो नव्हतो असं राज ठाकरेंनी आता स्पष्ट केलंय। तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। काय झाल्याचा विषयच नव्हता। त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार आहे। दरम्यान लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती। आता मात्र राज ठाकरे विधानसभेमध्ये एकटं लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि विधानसभेसाठी 250 साधारणतः जागा आपण लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे, पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे।